वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. वेअर फर्स्ट ऑलिम्पिक भवन अँड म्युझियम इन इंडिया विल बी बिल्ट. भारतातील पहिले ऑलिम्पिक भवन आणि संग्रहालय कुठे उभारण्यात येत आहे? द आन्सर इज म्हाळुंगे बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे. उत्तर आहे म्हाळुंगे बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे. महाराष्ट्र डेप्युटी चीफ मिनिस्टर अजित पवार conducted the Bhumipujan ceremony for the Maharashtra Olympic Bhavan and Museum at the Shri Shivachatrapati Sports Complex in Pune's Balewadi area on Sunday 11 February 2024. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन आणि संग्रहालय याचे उद्घाटन म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पुणे येथे रविवारी 11 फेब्रुवारी 2024 रोजी केले आहे. अच्युतन रामचंद्रन नायर रामचंद्रन यांचे 10 फेब्रुवारी 2024ला निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? अच्युतन रामचंद्रन नायर रामचंद्रन pass away on 10th February 2024. He is associated with which field? The answer is he is associated with art background. He was a painter. ते कला या क्षेत्राशी संबंधित होते. ते चित्रकार होते. अच्युतन रामचंद्रन नायर यांचा जन्म तिरुवनंतपुरम जिल्ह्यामध्ये केरळ या राज्यामध्ये झाला होता. 1957मध्ये रामचंद्रन यांनी केरळच्या विद्यापीठातून मल्याळम वाङ्मयाची पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर पदवी संपादन केली. केरळ भित्तिचित्र परंपरेचा त्यांनी अभ्यास केला. रामकिंकर यांच्या संथाळ फॅमिली या समूहशिल्पाची त्यांना भुरळ होती. त्यांनी आपली पत्नी चमेली रामचंद्रन यांच्याबरोबर बालपुस्तकांचे चित्रही रेखाटले. बालपुस्तकांचे चित्रही त्यांनी काढले. जामिया मिलिया विद्यापीठात कला विभागात ते प्राध्यापक होते. बऱ्याचशा कला दालनाने त्यांची चित्रे जगभर पसरवण्याचे काम केले. त्यापैकी वडेरा हे कला दालन त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे ठरले. अच्युतन रामचंद्रन नायर हे कला क्षेत्राशी संबंधित होते आणि ते एक चित्रकार होते. 2005 साली भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला होता. पद्मभूषण पुरस्काराने 2005 साली अच्युतन रामचंद्रन नायर यांना सन्मानित करण्यात आले होते. रिसेंटली इजिप्त वॉन्ट टू एक्झिट फ्रॉम विच पीस ट्रीटी विथ इस्रायल. or recently Egypt want to exit from which peace accord with Israel. अलीकडेच इजिप्तने इस्रायल बरोबर केलेल्या कोणत्या शांतता करारामधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे? द आन्सर इज कॅम्प डेव्हिड अकॉर्ड. उत्तर आहे कॅम्प डेव्हिड करार. हा कॅम्प डेव्हिड करार जो आहे तो इस्रायल आणि इजिप्त यांच्यामध्ये 17 सप्टेंबर 1978 या दिवशी झाला होता. यामध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यामध्ये मध्यस्थ होते. अलीकडेच इजिप्तने इस्रायलला असा इशारा दिला आहे, जर त्यांनी गाझा लागून जे गाफा शहर आहे ते लोकसंख्येने अधिक असे शहर आहे, लोकसंख्या अधिक असलेले ते शहर आहे. गाझा पट्टीमधील गाफा या शहरामधून जर इस्रायलने माघार घेतली नाही, त्यांचे इस्रायल विरुद्ध हमास जे युद्ध चालू आहे, तर या गाझा पट्टीमधील गाफा शहरात इस्रायलने माघार घेतली नाही तर इजिप्तला सैन्य पाठवावे लागेल असे इजिप्तने त्यांना बजावले आहे.
पुढचा प्रश्न आहे, हु इज द चेअरपर्सन ऑफ नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अलीकडे ओबीसीचा विषय चर्चेत आहे, त्यामुळे हा प्रश्न आपण घेतला आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया द्रौपदी मुर्मू हॅज अपॉइंटेड फॉर्मर युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर होम अफेअर्स अँड नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट ऑफ बीजेपी ओबीसी मोर्चा हंसराज अहीर ॲज द चेअरमन ऑफ नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. सध्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत हंसराज अहीर. चेअरपर्सन ऑफ नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस इज हंसराज अहीर. During his political career, Hansraj Ahir has represented the Chandrapur Lok Sabha constituency 4 times as a member of parliament. हंसराज अहीर यांनी चंद्रपूर मतदारसंघातून 4 वेळेला लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. आता बघूया नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना केव्हा झाली. National Commission for Backward Classes NCBC established on 14th August 1993 is a constitutional body under the Ministry of Social Justice and Empowerment. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना 14 ऑगस्ट 1993 झाली. ही एक संविधानिक संस्था आहे जी सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण या मंत्रालयाअंतर्गत काम करते. It was formed under the National Commission for Backward Classes Act 1993. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा 1993 अंतर्गत या आयोगाची स्थापना करण्यात आली. This commission was formed as an initiative for investigating the condition and difficulties of the socially and educationally backward classes and thus making appropriate recommendations. या आयोगाचं काम आहे जो समाज सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे त्या समाजाची स्थिती आणि त्यांच्या अडचणी समजावून घेणे आणि योग्य त्या सूचना तरतुदी ह्या करणे, सरकारला त्या सादर करणे. हु रिसिव्ड BCCI's लाला अमरनाथ अवॉर्ड 2022-23 बेस्ट ऑलराऊंडर इन रणजी ट्रॉफी. BCCIचा लाला अमरनाथ पुरस्कार 2022-23 या हंगामाकरता सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू, रणजी ट्रॉफीमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हा कोणाला मिळाला आहे? द आन्सर इज सारांश जैन. उत्तर आहे सारांश जैन. सारांश जैन यांना BCCIचा लाला अमरनाथ पुरस्कार 2022-23 या हंगामाकरता सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू रणजी ट्रॉफी हा मिळाला आहे. आता आपण बघूया गेल्या 4 वर्षातील लाला अमरनाथ अवॉर्ड बेस्ट ऑलराऊंडर इन रणजी ट्रॉफी. तर 2019-20 साली हा पुरस्कार मुरा सिंग यांना मिळाला, MB मुरा सिंग. 2021-22 साली हा पुरस्कार शम्स मुलानी यांना मिळाला. तर 2022-23 साठी हा पुरस्कार सारांश जैन यांना मिळाला आहे. 23 जानेवारी 2024ला हैदराबाद येथे BCCIचा पुरस्कार सोहळा नमन सोहळा पार पडला. या नमन सोहळ्यामध्ये 18 कॅटेगरीजमध्ये विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामधील हा एक पुरस्कार आहे लाला अमरनाथ अवॉर्ड बेस्ट ऑलराऊंडर इन रणजी ट्रॉफी आणि 2022-23 साठी हा पुरस्कार सारांश जैन यांना मिळाला आहे. आज इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.